इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन्समध्ये आपण डिफरंट प्रॉपर्टीज इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन्सच्या पाहिल्या. या प्रॉपर्टीजवर डिपेंडंट एक्झाम्पल्स या सेक्शनमध्ये आपल्याला पाहिजेत. टेक डाऊन क्वेश्चन. फर्स्ट, फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. आता हे काही रिप्रेझेंटेटिव्ह असणारे 6 एक्झाम्पल्स आहेत, पण सगळ्या एक्झाम्पल्सला आपल्याला याच कॉमन ट्रॅकमध्ये जायचं. हे 6 एक्झाम्पल जरी असले तरी बेसिकली याच्यामध्ये 3-4 टाईप आहेत. किमान 3 टाईप तर यामध्ये इन्क्लूड होतात. घ्या. फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. नंबर 1, साइन इनवर्स ऑफ 1/2. साइन इनवर्स ऑफ 1/2. आणि नंबर 2, कोसेक इनवर्स ऑफ 2. हे दोन्ही एक्झाम्पल आपण एकाच वेळी पाहणार आहेत. दोन्ही एक्झाम्पल्स एकाच वेळी पाहणार आहेत. साइन इनव्हर्स 1/2 आणि कोसेक इनव्हर्स 2 पैकी सेकंड एक्झाम्पल मी सॉल्व करून देतो. त्यातच तुम्हाला लक्षात येईल फर्स्टचं काय होणार आहे ते. ओके. प्रिन्सिपल व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे कोसेक इनव्हर्स 2 याची. पण ज्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करायची आहे त्याला आपण x गृहीत धरणार सुरुवातीला. सो लेट x इक्वल टू कोसेक इनव्हर्स 2 किंवा y गृहीत धरा, दॅट डझंट मॅटर. x इक्वल टू कोसेक इनव्हर्स 2 कन्सिडर केला. आपल्याला कोसेक इनव्हर्स 2 ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे x ची व्हॅल्यू फाइंड करायची. फर्स्ट ऑफ ऑल प्रिन्सिपल व्हॅल्यूज फाइंड करत असताना आपल्याकडे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच याचा एक टेबल आहे. प्रिन्सिपल व्हॅल्यू ही नेहमी त्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच मधलीच असावी लागते. साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, टॅन इनव्हर्स, सेक इनव्हर्स, कोसेक इनव्हर्स, कॉट इनव्हर्स ह्या प्रत्येकाची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच असते. आपण कोसेक इनव्हर्स 2 या फंक्शनची जर प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच म्हणजे त्याची रेंज पाहिली तर काय रेंज सांगा बरं. -π/2 to π/2 except 0. -π/2 to π/2. ओपन इंटरवल का क्लोज इंटरवल? Open interval. Close interval. क्लोज इंटरवल. -0. ओके. ही आहे त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. आता x इक्वल टू कोसेक इनव्हर्स 2 आहे. कोसेकचा रेसिप्रोकल साइन असतो, पण कोसेक इनव्हर्सचा रेसिप्रोकल साइन इनव्हर्स नसतो. मग इथे जर 2 आहे कोसेक इनव्हर्सच्या समोर तर आपल्याला प्रॉपर्टी आहे एक 4 नंबरची. ती म्हणजे कोसेक इनव्हर्स ऑफ 2 इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 1/2 किंवा साइन इनव्हर्स ऑफ 1/2 इक्वल टू कोसेक इनव्हर्स 2.
ॲक्च्युअल प्रॉपर्टी कशी आहे, कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स इक्वल टू साइन इनव्हर्स 1/x. त्यामुळे प्रिन्सिपल व्हॅल्यूज फाइंड करत असताना कधीही कोसेक इनव्हर्स, कॉट इनव्हर्स आणि सेक इनव्हर्स आले की त्यांचं कन्व्हर्जन आधी साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, टॅन इनव्हर्समध्ये करून घ्यायचं. कारण त्या साइन, कॉस, टॅन रेशोच्या किंवा फंक्शनच्या स्टँडर्ड व्हॅल्यूज आपल्याला माहिती असतात. साइन, कॉस, टॅन या फंक्शनसाठी स्टँडर्ड व्हॅल्यूज माहिती असतात. त्यामुळे ही प्रॉपर्टी कुठे युजफुल ठरते, कधी युजफुल ठरते, जेव्हा कोसेक इनव्हर्स किंवा सेक इनव्हर्स एक्स इक्वल टू काय असतो, कॉस इनव्हर्स 1/x आणि कॉट इनव्हर्स एक्स इक्वल टू टॅन इनव्हर्स 1/x. ओके, या प्रॉपर्टीनुसार आपण कोसेक इनव्हर्स 2 लाच लिहू शकतो. देअरफोर एक्स इक्वल टू काय येईल, साइन इनव्हर्स ऑफ 1/2. मग एक्स इक्वल टू जर साइन इनव्हर्स 1/2 आहे तर आपण त्याला साइन एक्स इक्वल टू 1/2 लिहू शकतो. साइन एक्स इक्वल टू 1/2 लिहिता येईल. मग 1/2 ही व्हॅल्यू साईनच्या कुठल्या अँगलसाठी येते, 30 डिग्री, π/6. मग जसं आपण प्रिन्सिपल सोल्युशन लिहायचो तसं आपण लिहू शकतो इथे साइन एक्स इक्वल टू साइन π/6 implies that x इक्वल टू π/6. पण x म्हणजेच कोण, कोसेक इनव्हर्स 2. x म्हणजेच कोसेक इनव्हर्स 2, त्याची व्हॅल्यू आली π/6 आणि ही व्हॅल्यू या इंटरवलमध्ये आहे का बघा, या रेंजमध्ये आहे का बघा. हो आहे. -90 आणि +90च्या मध्ये येते, हो बरोबर. त्यातला फक्त 0 चालत नाही आपल्याला, पण हा 0 नाही आहे. म्हणजे आपण लिहू शकतो बिलॉंग्स टू -π/2 टू π/2. एवढंच लिहिलं तरी चालेल, किंवा कोसेक इनव्हर्ससाठी आपण पूर्णच रेंज लिहिली. अँड देअरफोर कोसेक इन एक्स म्हणजेच कोण, कोसेक इनव्हर्स 2 इक्वल टू π/6, किंवा प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कोसेक इनव्हर्स 2 इज π/6. कोसेक इनव्हर्स 2 ची प्रिन्सिपल व्हॅल्यू येते π/6. कोसेक इनव्हर्स 2 याची प्रिन्सिपल व्हॅल्यू येते π/6. ओके, आता या एकाच एक्झाम्पलमध्ये 2 एक्झाम्पल कसे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल काय, साइन इनव्हर्स 1/2. फर्स्ट एक्झाम्पल आहे साइन इनव्हर्स 1/2. ह्या कोसेक इनव्हर्स 2 लाच आपण साइन इनव्हर्स 1/2 लिहू शकतो. ह्या दोघांची व्हॅल्यू सेमच येते. जर आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करायचं म्हटलं तर ही स्टेप येणार नाही, फक्त पहिली ही स्टेप येणार नाही. इथून प्रॉब्लेम सुरू होईल, याला इलेट. आणि
प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच साइन इनव्हर्सची काय एवढीच आहे, त्यात 0 पण मायनस करायची गरज नाही. एकाच सोल्युशनमध्ये दोन्ही होतात. म्हणजे सेक इनव्हर्स कोसेक इनव्हर्सच्या एक्झाम्पल्समध्ये हे पण इन्क्लूड होऊन जातात. गॉट दिस? लक्षात आलंय? हो सर. याच प्रकारे 5 नंबरचा जो आहे, आता तुम्ही 2 सॉल्व करायचे सेपरेट. हे याच्यातच ॲडजस्ट नाही करायचं. सेपरेट असे डिटेल व्यवस्थित लिहून खूप मिनिमम रायटिंग दिलं आहे मी तुम्हाला. त्यात एक सॉल्व करायचा आहे साइन इनव्हर्स 1/2 आणि दुसरा सॉल्व करायचा आहे साइन इनव्हर्स 1/√2. हे दोन्ही एक्झाम्पल सॉल्व करा. साइन इनव्हर्स 1/2 ची व्हॅल्यू तर हीच येणार π/6 आणि साइन इनव्हर्स 1/√2 ची व्हॅल्यू काय आली? π/4. ओके, ते आपण ओरली पाहून पण सांगू शकतो. साइन इनव्हर्स x ची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच म्हणजे रेंज काय? क्लोज इंटरवल -π/2 टू π/2. ओके, आता यामध्ये इन्व्हर्स फंक्शनमध्ये जर निगेटिव्ह टर्म आली तर काय करायचं त्याचं एक्झाम्पल बघू आपण. tan इनव्हर्स -1, tan इनव्हर्स -1. याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू. फर्स्ट ऑफ ऑल लेट x इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ -1. तर याला आपण निगेटिव्ह व्हॅल्यूची जी प्रॉपर्टी आहे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची, ती प्रॉपर्टी वापरू शकतो एक मार्ग. किंवा दुसरा मार्ग असा की हा tan इनव्हर्स लेफ्ट साईडला घ्यायचा, म्हणजे तो होईल tan x इक्वल टू -1. ओके, त्यानंतर tan x इक्वल टू मायनस तसाच ठेवायचा. 1 ही व्हॅल्यू टॅनच्या कुठल्या अँगलसाठी येते? 45 म्हणजे π/4 साठी. मग त्या 1च्या जागी आपण tan π/4 लिहू शकतो. ओके, आता इथून पुढे काय करायचं? प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये आणि प्रिन्सिपल व्हॅल्यू मध्ये हा महत्वाचा फरक आहे, तो लक्षात घ्या. प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये आपण या स्टेपला काय करायचो? अलाइड अँगल फॉर्म्युलाचा विचार करायचो, तो मायनस काढून टाकण्यासाठी. बरोबर? क्वाड्रंट कुठला? टॅन कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो, मग त्या 2 क्वाड्रंट मधले 2 अँगल काढायचं. आठवतं ना ते प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये. आता इथेही आपल्याला मायनस काढूनच टाकायचा आहे, पण त्याला अलाइड अँगल नाही वापरायचा, तर निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला वापरायचा. आणि हा डिफरन्स खूप महत्त्वाचा आहे. नॉर्मली सीईटी मध्ये वगैरे खूप सिंपल 2-2 मार्कांचे एक्झाम्पल्स असतात आणि ते या ठिकाणी चुकतात.
काय होतं, ही प्रोसेस इथपर्यंत बरोबर करतात, पण इथून पुढे त्याला प्रिन्सिपल सोल्युशनची प्रोसेस जोडतात आणि त्या प्रोसेसमुळे मग कन्फ्युजन होतं. म्हणून लक्षात घ्या, हे प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे. यालाच आपण निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला, हा अलाइड अँगल कोणासाठी वापरायचा, कॉस, सेक आणि कॉट तिघांसाठी अलाइड अँगल वापरायचा. साइन, टॅन आणि कोसेक तिघांसाठी निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला वापरायचा. निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला काय, टॅन ऑफ मायनस थिटा मायनस टॅन थिटा, साइन ऑफ मायनस थिटा minus sin theta, आणि कोसेक ऑफ मायनस थिटा cosec theta, मायनस कोसेक थिटा. कॉटला पण मायनसच असतो, पण कॉस, सेक आणि कॉट ह्या तिघांना पाय मायनस, कारण त्याला जर निगेटिव्ह अँगल वापरला कॉटला तर त्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच मधलं व्हॅल्यू मिळत नाही आपल्याला. म्हणजेच मायनस टॅन थिटाला आपल्याला काय लिहावं लागेल, टॅन ऑफ मायनस पाय बाय 4. tan x equal to tan minus pi by 4 implies that x equal to minus pi by 4. आणि ही व्हॅल्यू tan इन्व्हर्सची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय, tan इन्व्हर्सची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच, येस, minus pi by 2 to pi by minus pi by 2 to plus pi by 2 open interval. पाय बाय मायनस पाय बाय 4 ही व्हॅल्यू आहे का या इंटरवल मध्ये, बघा. -45 ही व्हॅल्यू या इंटरवल मध्ये आहे का, -90 आणि +90 च्या मध्ये येते का ते बघा. yes येते, येस. yes sir. आता जर तुम्ही इथे प्रिन्सिपल सोल्युशनच्या ट्रॅकने गेले असते तर इथं पाय मायनस पाय बाय 4 म्हणजे 3 पाय बाय 4 व्हॅल्यू आली असती. 3 पाय बाय 4 म्हणजे 135. आता 135 हा अँगल -90 ते +90 च्या मध्ये येतो का, नाही येत. म्हणून इथं अलाइड अँगल नाही वापरायचे आहेत, इथे निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला वापरायचे या तिघांसाठी. आणि कॉस, सेक आणि कॉट यांना मात्र अलाइड अँगल फॉर्म्युलाचा वापरायचा, तोही पाय मायनस थिटाचा. ओके, निगेटिव्ह साठी हे थोडंसं काळजीपूर्वक लक्षात ठेवावं लागतं. Therefore, principal value of tan inverse -1 is minus pi by 4. Okay. आता अल्टरनेटिव्ह वे काय की इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीची प्रॉपर्टी वापरणे. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीच्या प्रॉपर्टीनुसार जर सॉल्व्ह केलं तर ते काय होईल, x इक्वल टू आहे टॅन इन्व्हर्स ऑफ -1. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीच्या प्रॉपर्टीनुसार टॅन इन्व्हर्स -1 लाच मायनस टॅन इन्व्हर्स 1 लिहिता येईल. मायनस तसाच टॅन इन्व्हर्स 1 म्हणजे पाय बाय 4. हे शॉर्ट ट्रिक झाली प्रॉपर्टीचा यूज करून. आणि -पाय बाय 4 ही व्हॅल्यू या इंटरवल मध्ये आहे की नाही चेक करायचं.
ओके. Yes, sir. प्रॉपर्टीज एकदा रिवाइज करा. प्रॉपर्टीज समोर असणं, माहिती असणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट जो आहे हा tan इनव्हर्स ऑफ -√3 हा तुम्ही सॉल्व करा. काय येते व्हॅल्यू याची? tan इनव्हर्स -√3 ची व्हॅल्यू काय येईल? Minus pi by 3. मायनस Minus pi by 3. π/3 मायनस π/3 मायनस π/3 आली आहे. आता जसं टॅन इनव्हर्स मायनस साठी पाहिलं आपण, तसंच साइन इनव्हर्स आणि कोसेक इनव्हर्स साठी पण होणार. याच प्रकारे हे रिझल्ट वापरून तिघांचा एक ग्रुप, साइन, टॅन आणि कोसेक ग्रुप लक्षात ठेवा व्यवस्थित. साइन, टॅन आणि कोसेक असा ग्रुप आहे. ओके. Yes, sir. त्यानंतर कॉसचं आपण एक एक्झाम्पल बघू. कॉस इनव्हर्सचं निगेटिव्ह म्हणलं. कॉस इनव्हर्स ऑफ -1/2 कॉस इनव्हर्स ऑफ -1/2 याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू. जे कॉस इनव्हर्स साठी आपण करतोय तेच कॉट इनव्हर्स साठी होईल, तेच सेक इनव्हर्स साठी होईल. हे केअरफुली लक्षात ठेवा. ओके. नाउ सी हियर. First of all, let x equal to cos inverse of -1/2. आधी cos इनवर्स -1/2 है. cos इनवर्स लेफ्ट साइडला घ्या. cos x इक्वल टू येईल -1/2. 1/2 ही व्हॅल्यू कुठल्या अँगलसाठी येते? Pi by 3. 1/2 ही व्हॅल्यू कुठल्या अँगलसाठी येईल? 60. कॉसच्या Pi by येस 60 degree. 60 डिग्री म्हणजेच cos π/3 लिहिता येईल. पण निगेटिव्ह अँगलमध्ये cos ऑफ -θ cos θ असतो. निगेटिव्ह अँगलमध्ये cos ऑफ -θ cos θ असतो. आणि त्यामुळं इथं निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला वापरता येणार नाही. इथे वापरायचा अलाइड अँगल फॉर्म्युला, आणि तोही पाय -θ, कारण कॉस इनव्हर्सची रेंज असते 0 to π. कॉस इनव्हर्सची रेंज काय? 0 to π, म्हणजे पाय पेक्षा लहानच यायला पाहिजे.
मग हा कॉस एक्स तसाच मायनस कॉस पाय बाय थ्रीलाच आपण लिहू शकतो कॉस पाय मायनस पाय बाय थ्री. आणि पाय मायनस पाय बाय थ्री म्हणजे किती? 2 pi by 3. पाय मायनस पाय बाय थ्री म्हणजे 2 pi by 3. सो कॉस एक्स इक्वल टू कॉस 2 पाय बाय थ्री. 2 पाय बाय थ्री म्हणजे 120. आणि 120 हा अँगल बघा 0 आणि 180च्या मध्ये आहे का ते? हो आहे. म्हणजे याला आपण लिहू शकतो implies that x equal to 2 pi by 3 and that belongs to 0 to pi, and therefore principal value of cos inverse minus 1 by 2 is 2 pi by 3. Okay, take down this. आणि हे काही एक्झाम्पल सॉल्व पण करायचेत.
झालंय कंप्लीट. फाइंड करा व्हॅल्यूज त्या. झालंय. काय आहेत व्हॅल्यूज? Yes, sir. कॉट इनव्हर्स -√3. 5 pi by 6. Minus pi by 6. By 6. Minus pi by 6. minus pi by 6. कॉट Minus इनव्हर्सला pi by 6. कुठला रिझल्ट वापरायचा आहे? कोण कोण तिघांचा ग्रुप आहे आपला? Minus pi by 6. कुठल्या 3 टर्मचा ग्रुप आहे आपला? -π/6. कॉट इनव्हर्सची रेंज काय? तुम्ही काहीच पाहत नाही आहेत बहुतेक. कॉट इनव्हर्सची रेंज काय? 0 to π. 0 to pi. 0 to pi. 0 to π च्या मध्ये -π/6 हा अँगल येतो का? ग्रुप कुठला आहे? कोणत्या तिघांचा ग्रुप आहे ते महत्वाचं आहे. साइन टॅन कोसेक त्यांना या प्रकारे जायचंय. साइन टॅन कोसेक या प्रकारे जायचेत. आणि कॉस, सेक आणि कॉट. कॉट जरी टॅनचा रेसिप्रोकल असला तरी त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू इन्व्हर्स फंक्शनची डिफरंट आहे. त्यामुळे त्याला आणि निगेटिव्ह अँगलचं फॉर्म्युलाच्या वेळेस आपण पाहिलं ते डिफरंट आहे. त्यामुळे तो कॉस इन्व्हर्सचा जसा सोडवला आपण एक्झाम्पल त्या प्रकारे येईल ते. येते लक्षात? 5 pi by 6 होते सर. हां 5 pi by 6. हो सर. 5π/6. 5π/6 म्हणजे 150 आणि 150 हा अँगल 0 to π च्या मध्ये येतो. बरोबर आहे. सो इट्स व्हॅल्यू इज Yes, sir. 5π/6. नेक्स्ट सेक इनव्हर्स. 3 pi by 4. काय येत आहे? 3 pi by 4. 3π/4.
3 पाय बाय 4. ओके, आलं लक्षात? 3 पाय बाय 4 कसा आला ते सर्वांचा आलाय. पाय मायनस पाय बाय 4, 3 पाय बाय 4. आणि लास्ट कोसेक इनव्हर्स -2 बाय √3 minus pi by 3. -π/3. हा मात्र पहिल्या ग्रुपमधला आहे. हे ग्रुप लक्षात ठेवणं यालाच मार्क आहेत. फक्त रेंज लक्षात ठेवणं याला मार्क आहेत. इन्व्हर्समध्ये निगेटिव्हसाठी कोणाला काय रिझल्ट आहे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यात सगळ्यात जास्त कन्फ्युजन कॉट इन्व्हर्सचं होतं. त्यामुळं केअरफुली हे रिझल्ट आणि हे ग्रुप लक्षात ठेवायचे. कॉट दिस? नेक्स्ट वन. आता यामध्ये हे रिप्रेझेंटेशन म्हणून काही एक्झाम्पल्स आहेत. क्वेश्चन नंबर 2 घ्या. क्वेश्चन नंबर 2. Evaluate the following. Evaluate the following. First one. Tan inverse 1 plus cos inverse 1/2 plus sin inverse 1/2. पहिला एक्झाम्पल. काय दिलेले टर्म इव्हॅल्युएट काय करायचं आहे आपल्याला. टॅन इनव्हर्स 1 प्लस कॉस इनव्हर्स 1/2 प्लस साइन इनव्हर्स 1/2. यात 1/2 हे सगळे स्टँडर्ड रिझल्ट्स आहेत. त्यामुळे स्टँडर्ड व्हॅल्यू मिळणार आपल्याला. या स्टँडर्ड व्हॅल्यू घेत असताना प्रिन्सिपल व्हॅल्यू घ्यायच्यात फक्त. हे लक्षात ठेवा. प्रिन्सिपल व्हॅल्यू एकेकाची प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करायची. फर्स्ट टॅन इनव्हर्स 1 ही आता डायरेक्ट लिहायची. याला बाकी डिटेल लिहित बसण्याची गरज नाही. 1 ही व्हॅल्यू टॅनच्या कुठल्या अँगलसाठी येते. 45 π/4. हा π/4 टॅन इनव्हर्सच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँचमध्ये म्हणजे रेंजमध्ये आहे का पाहायचं. टॅन इनव्हर्सची रेंज काय. क्लोज इंटरवल -π/2 टू +π/2. तर ओपन एंटर. हां, टॅन इनव्हर्सला ओपन, साइन इनव्हर्सला क्लोज. -π/2 टू π/2 च्या मध्ये येतो. म्हणजे टॅन इनव्हर्स 1 ची व्हॅल्यू π/4 झाली. कॉस इनव्हर्स 1/2 यात निगेटिव्ह कुठेच नाही आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही. सगळे फर्स्ट क्वाड्रंट मधले अँगल्स येणार आहेत. 1/2 ही व्हॅल्यू कॉसच्या कुठल्या अँगलसाठी येते. π/3. π/3 म्हणजे 60 डिग्री.
आणि हा 60 डिग्री कॉस इन्व्हर्सची रेंज 0 to पाय, बरोबर आहे. Yes. त्याच्यामध्ये तो आहे 60 डिग्री हा अँगल 0 आणि 180च्या मध्ये येतोच. आणि तिसरा अँगल आहे, तिसरी व्हॅल्यू आहे साइन इनव्हर्स 1/2. 1/2 ही व्हॅल्यू साइन इनव्हर्सच्या कोणत्या अँगलसाठी येते? 30. π/6. π/6. आणि π/6 ही व्हॅल्यू त्याच्या रेंजमध्ये म्हणजेच -π/2 टू π/2च्या मध्ये आहेच आहे, बरोबर. ह्या तिन्ही व्हॅल्यू आपण फाइंड केल्या आणि मग आता आपल्याला फाइंड करायची व्हॅल्यू. देअरफॉर tan इनव्हर्स 1, tan इनव्हर्स 1 ची व्हॅल्यू काय? π/4 प्लस π/3 प्लस π/6 यांचं ॲडिशन. बस, दॅट्स इट. करा बरं ॲडिशन, किती येतं आहे ते? किती येतं ॲडिशन? Three π/4. 3π/4. 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 ओके. नीट बघा. 3π/8. 3, 4 आणि 6 याचा एलसीएम काय येतो? 12. एलसीएम 12. एलसीएम येतो 12. 4 ने डिवाइड केला 12 ला तर 3 राहतो, म्हणजे 3π. 3 ने डिवाइड केला 12 ला तर 4 राहतो, म्हणजे 4π. आणि 6 ने डिवाइड केला 12 ला तर 2 राहतो, म्हणजे 2π. 3 + 4 + 2 9π/12. आणि 9π/12 म्हणजेच 3 ने भाग जाईल. थ्री π/4 किंवा π/6 म्हणजे 30, π/3 म्हणजे 60, 30 + 60 म्हणजे 90,
90 प्लस 45 135. 135 म्हणजेच 3π/4 असंही फाइंड करता येईल. ओके, टेक डाउन दिस. नेक्स्ट वन, cos इनवर्स 1/2 प्लस 2 साइन इनवर्स 1/2. करा बरं सॉल्व. हा इझी आहे. ह्या दोघांची पण व्हॅल्यू आत्ता आपण ऑलरेडी फाइंड केली आहे, लिहिली आहे. 2π/3. 2π/3. कॉस इनव्हर्स 1/2 ची व्हॅल्यू याच एक्झाम्पलमध्ये आत्ता फाइंड केली आहे. किती आहे? π/3, बरोबर. आणि प्लस 2 टाइम्स साइन इनव्हर्स 1/2 आहे, तो 2 टाइम्स तसाच राहणार आहे. आणि साइन इनव्हर्स 1/2 इथे व्हॅल्यू फाइंड केली आहे साइन इनव्हर्स 1/2 ची आत्ता. ती आहे π/6, बरोबर. हा 2 कॅन्सल होईल, 3 ला डिवाइड होईल, म्हणजे π/3 प्लस π/3 इक्वल टू 2π/3. थर्ड वन काय आहे आन्सर? यस, tan इनवर्स √3 याची व्हॅल्यू किती? π/6. π/6 आणि मायनस सेक इनवर्स -2. सेक इनवर्स -2 काय येते? यस, 2π/3. 2π/3. सेक इनवर्स -2 ची व्हॅल्यू 2π/3 आणि यांचा डिफरन्स किती? -π/3. यस, -π/3. ओके, आलंय. -π/3.
त्यातच एक एक्झाम्पल असं आहे आणखी नंबर 4, कोसेक इनवर्स मायनस रूट 2. हे झालं ना, सेक इनवर्स -2 आला ना. याची जी व्हॅल्यू आली होती कॉस इनवर्स -1/2 ची, तीच व्हॅल्यू सेक इनवर्स -2 ची येणार. फोर्थ वन आहे कोसेक इनवर्स रूट 2 प्लस कॉट इनवर्स रूट 3. सर ते tan इनवर्स रूट 3 ची π/3 व्हॅल्यू यायला पाहिजे ना. टॅन इनवर्स हां π/3 हो सर π/3 π/3 -2 π/3 -π/3. आन्सर बरोबर आहे. π/3 कशी आली सर. π/3 आहे. π/3 ते का. π/3 -2 π/3. आन्सर इज -π/3. π/6 कोसेक इनवर्स रूट 2. काय येणार कोसेक इनवर्स रूट 2 ची व्हॅल्यू -π/4 -π/4. आणि कॉट इनवर्स रूट 3 ची व्हॅल्यू π/6 π/6. -π/4 प्लस π/6, किंवा तुम्ही त्याला इंटरचेंज करून π/6 -π/4 असंही लिहू शकता. सबट्रॅक्शन -π/12 -π/12. LCM काढा किंवा क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन करा. 4π - 6π -2π अपॉन 24 म्हणजेच -π/12. नेक्स्ट क्वेश्चन प्रूव्ह द फॉलोइंग असा आहे. यापैकी पहिले दोन ज्यात स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत ते आत्ताच्या एक्झाम्पल सारखेच आहेत, फक्त फाइंड द व्हॅल्यू ऐवजी प्रूव्ह दॅट म्हटलेलं आहे. म्हणजे लेफ्ट हँड साईड घ्यायची आणि त्यावरून राईट हँड साईडची टर्म मिळवायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल साइन इनवर्स -1/√2 याची व्हॅल्यू आपल्याला -1/√2 साठी स्टँडर्ड व्हॅल्यू आहेच आहे. टर्म काय साइन इनवर्स -1/√2 minus 3 sin inverse √3/2.
याची व्हॅल्यू आपल्याला -3/4 येते हे प्रूव्ह करायचं आहे। यासाठी आपण ही लेफ्ट हँड साईड म्हणून घेणार। तर अशा एक्झाम्पलसाठी यांच्या तुम्ही सेपरेट व्हॅल्यू फाइंड करून घ्या आणि मग टाकून द्या, तसंही चालतं। किंवा बाय प्रॅक्टिस आता लक्षात येऊ लागलं आहे की नेमकं काय घडतं आहे कुठे ते। साइन इनव्हर्ससाठी निगेटिव्हची प्रॉपर्टी आहे आपल्याकडे डायरेक्ट, याला तुम्ही मायनस साइन इनव्हर्स 1/√2 असे लिहू शकता, कारण साइन इनव्हर्स ऑफ -x इक्वल टू असतो मायनस साइन इनव्हर्स x। प्रॉपर्टीचे डायरेक्ट प्रॉपर्टीचा यूज आता इथून पुढे सुरू होतो। -3 इंटू साइन इनव्हर्स √3/2 तसाच ठेवू आपण सध्या। आता 1/√2 आणि √3/2 ह्या दोन्ही स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत। साईनच्या कुठल्या अँगलसाठी त्या व्हॅल्यू येतील? 1/√2 ही व्हॅल्यू साईनच्या कुठल्या अँगलसाठी येते? π/4। मग मायनस तसाच ठेवायचा π/4। येतो प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँचमध्ये, फक्त ॲक्युरेट अँगलच्या व्हॅल्यूज आपण जर घेतल्या, प्रॉपर्टी व्यवस्थित वापरल्या की काही मिस्टेक होत नाही। -3 इंटू √3/2 ही व्हॅल्यू साईनच्या कुठल्या अँगलसाठी येते? π/6 √3/2 π/3 60 डिग्री। साइन 60 ची किंमत √3/2 असते, बरोबर आहे? मग हे 3 कॅन्सल, -π/4 - π, दोन्हीचं ॲडिशन होईल, व्हॅल्यू काय येईल? -5π/4 येईल। -3π/4 झालं तिथे क्वेश्चनमध्ये, -5 पाहिजे इथे। दॅट शुड बी -5π/4, बरोबर आहे? कारण -π आणि -π/4 यांचं जर ॲडिशन केलं तर ते येतं -5π/4। गॉट दिस? त्यातलं सेकंड एक्झाम्पल कसं आहे? साइन इनव्हर्स -1/2 प्लस कॉस इनव्हर्स -√3/2। साइन इनव्हर्स -1/2 प्लस कॉस इनव्हर्स -√3/2। या टर्मला आपण घेतलं LHS। आता इथं केअरफुल, प्रॉपर्टी वापरत असताना साइन इनव्हर्स ऑफ -x
साइन इनव्हर्स ऑफ मायनस एक्सला आपण लिहू शकतो मायनस साइन इनव्हर्स एक्स, म्हणजे मायनस साइन इनव्हर्स 1/2. पण कॉस इनव्हर्स मध्ये असं होत नाही. कॉस इनव्हर्सची काय प्रॉपर्टी आहे? cos of y minus y minus कॉस इनव्हर्स ऑफ मायनस एक्स इक्वल टू काय? cos inverse x. cos inverse x. पाय मायनस कॉस इनव्हर्स एक्स. मग इथे कॉस इनव्हर्स -√3/2 आहे. तो काय होईल? पाय मायनस कॉस इनव्हर्स √3/2. मायनस तसाच 1/2 ही व्हॅल्यू साईनच्या कुठल्या अँगलसाठी येते? 5/6. 30 डिग्री म्हणजे π/6 मायनस तसाच π/6 प्लस पाय मायनस √3/2 ही व्हॅल्यू कॉसच्या कुठल्या अँगलसाठी येते? π/6. π/6. काही जणांची उत्तर खूप मस्त असतात. पाय एवढंच म्हणतात, पुढचं सोडून देतात किंवा हळूच म्हणतात. एक कन्फर्म आहे, 3 असतो, 4 असतो किंवा 6 असतो, पण नेमका कुठला कधी घ्यायचा हे कन्फर्म नसतं. मग पाय पुढं काय हवा निघून जाते लगेच. प्लस पाय हा दिलेला मायनस π/6 मायनस π/6 मायनस 2π/6 म्हणजेच तो होईल पाय मायनस π/3. आता याचं सबट्रॅक्शन नाही करायचं. राईट साइड काय बघा, राईट साइडला टर्म काय मिळवायची आपल्याला? कॉस इनव्हर्स ऑफ -1/2 ही टर्म मिळवायची आहे. याला दोन प्रकारे जावं लागेल. मग एक म्हणजे यांचं सबट्रॅक्शन करायचं, 2π/3 येणार. 2π/3 त्याला इक्वेशन 1 नाव द्यायचं. मग राईट हँड साइड घ्यायची, त्याची व्हॅल्यू काढायची, ती पण 2π/3 येणार. फ्रॉम 1 and 2 LHS इक्वल टू RHS. पण त्यांचं ऑब्झर्वेशन व्यवस्थित आहे, ते LHS वरूनच RHS मिळू शकतात. ते कसं? त्यांचं सबट्रॅक्शन न करता पाय ॲज इट इज ठेवा. मायनस π/3 व्हॅल्यू कॉस π/3 किती असतो? कॉस 60 किती असतो? कॉस 60. यालाच आपण कॉस इनव्हर्स 1/2 असं लिहू शकतो π/3 ला. आणि मग हीच प्रॉपर्टी रिव्हर्स वापरायची. पाय मायनस कॉस इनव्हर्स एक्स
पाय मायनस कॉस इनव्हर्स एक्स इक्वल टू कॉस इनव्हर्स मायनस एक्स and that is RHS. त्यामुळे प्रॉपर्टीजचा यूज इफेक्टिवली करता येणं गरजेचं आहे. राईट डाऊन दिस.